in Sanskar Moti channel. Today we are learning class 8 chapter 3.2 The Song of Songs. आज आपण इयत्ता 8वीच्या युनिट 3 मधील दुसरा घटक द सॉन्ग ऑफ सॉंग्स या संबंधी म्हणजेच गाणे या घटकाची या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. चला मग सर्वप्रथम वॉर्मिंग अप चिटचॅट सोडूया. डू यू लाईक टू लिसन टू म्युझिक सॉन्ग? तुम्हाला संगीत किंवा गाणी ऐकायला आवडतं का? येस, आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाईम. सेकंड क्वेश्चन, व्हॉट टाईप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग? तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी म्हणता? त्या ठिकाणी तुम्ही मनाने उत्तर लिहायचे की तुम्हाला कुठलं गाणं आवडतं म्हणायला. आय सिंग सॉंग्स ऑफ हिंदी बॉलिवूड मूवीज. आय सिंग प्रेयर्स एक्सेट्रा. थर्ड क्वेश्चन, हू इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा आवडतीचा असा गायक कोणता आहे? माय फेवरेट सिंगर इज अरिजित सिंग. फोर्थ, व्हेन डू यू सिंग? तुम्ही केव्हा गाणं म्हणता किंवा केव्हा गाता? व्हेनेवर आय एम फ्री आय गेट टाईम आय सिंग. जेव्हा मी रिकामी असते तेव्हा मी गाणं म्हणते. नेक्स्ट, फिफ्थ क्वेश्चन, डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ गुरु? तुम्ही तुमच्या एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली असं गाण्याचं सराव करता का? नो, आय डोंट प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ गुरु. आय लिसन अँड ट्राय टू इंटेक्ट. लास्ट सिक्स्थ क्वेश्चन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत याच्यामध्ये काय फरक आहे या ठिकाणी विचारलं आहे. तर क्लासिकल म्युझिक इज बेस्ड ऑन द डिसिप्लिन राग्स अँड स्ट्रिक्ट रूल्स ऑफ रिदम अँड पॅटर्न्स. बट फोक म्युझिक कम्स फ्रॉम द हार्ट. इट इज द म्युझिक ऑफ ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल्स ऑफ द रिजन कम्युनिटीज. नेक्स्ट पहा पुढे काय प्रश्न आहे. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज युज्ड इन वेस्टर्न म्युझिक. या ठिकाणी आपणास 5 ते 6 भारतीय आणि इतर देशांमध्ये म्हणजेच पाश्चात्य जी काही वाद्य वाजवली जातात त्यांची या ठिकाणी माहिती लिहायची आहे. चला मग इंडियन आहेत. इंडियनमध्ये तबला, मृदगम, शेहनाई, सितार, सारंगी, फ्लुएट, हार्मोनियम ही सर्व येतात. तर वेस्टर्न म्युझिकमध्ये ड्रम, पियानो, हार्प, गिटार, कीबोर्ड, सेलो, व्हायोलिन अशा प्रकारची वाद्ये येतात. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, अ राग is a musical piece of Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes from any singer. The internet write down the names of any 5 rags and what occasions they are best sung. या ठिकाणी आपणास एखाद्या संगीतकाराकडून जे काही 5 रागांची नावं आहेत ती लिहून त्यात म्हणजे केव्हा गायले जातात ते सुद्धा लिहायचं आहे. चला मग राग बघा कोणकोणते आहेत. राग मलकांस, लेट नाईट, राग भेवरी मॉर्निंगला, राग पूर्वी आफ्टरनूनमध्ये, राग मारवा इव्हनिंगमध्ये, राग कल्याण नाईटमध्ये आणि राग कफी एनी टाईम म्हणू शकता. चला तर मग पाठाकडे वळूया. द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजेच गाण्यांचे गाणे. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. सावकाश हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. The exquisite strains of rag दरबारी still vibrated within the hall. राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटींचा नाद अजूनसुद्धा त्या दालनामध्ये घुमत होता. एम्पियर अकबर लुक्ड अप, हिज आईज lit with admiration. अकबर बादशहाने वर पाहिले, त्यांच्या डोळ्यात कौतुकाचे भाव तरळत होते. वंडरफुल, ही सेड. सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. अप्रतिम असं महाराज म्हणाले. अत्युत्तम, मी
दररोज आपले गाणे ऐकतो, पण तरीही माझे समाधान होत नाही. तानसेन bowed in silent gratitude. तानसेनने कृतज्ञतेने मान झुकवली. I think you have the most wonderful voice in the world, said अकबर. जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असं मला वाटतं, असं अकबर बादशाह त्याला म्हणाले. But I don't, शहनशाह, said the Tansen with a smile. There is someone who sings far better than I do. पण मला तसे वाटत नाही शहनशाह, तानसेन असं स्मित हास्य देत म्हणाला. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणीतरी आहे. Really? cried the disbelieving Akbar. Then I must have him sing in my court. Can you arrange it? खरंच? अविश्वासाने अकबर म्हणाले. तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलवेलच पाहिजे. असं म्हणत ते म्हणाले, आपण ते घडवून आणू शकाल का? त्यावरती तानसेन म्हणतो. तानसेन shook his head. I am afraid he will not come, sir. तानसेन नकारार्थी मान त्यांनी हलवली आणि म्हणाले, माफ करा महाराज, पण ते येणार नाही. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him? काय? बादशाहाने स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावर सुद्धा ते येणार नाहीत? No, not even then. नाही, तरी सुद्धा नाही येणार. This reply would have enraged any other emperor, but Akbar was different. Very well, Ussaji, said Akbar, smiling into Tansen's half-scared eyes. If he doesn't come, I shall go to him myself. Will you take me to him? दुसऱ्या कुठल्याही राजाला हे उत्तर ऐकून राग आला असता, पण अकबर बादशाह तसे नव्हते. ते वेगळे होते. फार छान उत्साहजी, असं तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत आपले महाराज म्हणाले. जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? असं महाराज म्हणाले. येस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पिरियर ऑफ हिंदुस्तान. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. होय महाराज, जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणारा नसाल तर मी एक संगीताचा निस्सीम चाहता आहे असं म्हणून येईन. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द austere लाईफ ऑफ अ हर्मिट. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. Even his favorite pupil could not persuade him to change his mind. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि एकांतवासात साधेपणाने आपले जीवन व्यतीत करत होते. तानसेन व बादशाह त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले तेव्हा ते आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यग्र होते. त्यांना गाण्यासाठी विनंती करताच ते हसून पण ठामपणे म्हणाले, माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे. अगदी त्यांचा आवडता शिष्यही त्यांचे मन त्या ठिकाणी वळवू शकत नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु अँड ही मेड अ डिलिबरेट मिस्टेक. पण त्यांना कसे तयार करायचं हे तानसेनला बरोबर ठाऊक होते. त्याने गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला आणि गाताना मुद्दामून चूक केली. दॅट्स नॉट द राईट नोट, तानसेन, क्राईड हिज टीचर अमेज्ड. व्हॉट हॅज हॅपन टू यू? तो सूर बरोबर नाही तानसेन, असं त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले. आणि काय झालं तुला असं देखील त्याला विचारले. Tansen did not seem to understand his teacher and he made the same mistake again. तानसेनला गुरुचे म्हणणे समजले नाही आणि त्याने पुन्हा तीच चूक केली परत. Exasperated, Sant Haridas took the tanpura from Tansen's hands and sang the right note. Then he went on to the next and the next. संत हरिदासांनी वैतागून तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला. मग ते त्यापुढे आणि आणखी पुढे असे गात राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट.
like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चहूकडे पसरले, एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे ते सर्वत्र पसरले. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. He had not known that music could be like this. He had certainly never heard anything like it before. अकबर आणि तानसेन दोघेही मोहित झाल्यासारखे भारावून ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य होते हे अकबराच्या लक्षात आलं. संगीत असेही असू शकते हे त्याला माहीतच नव्हते. त्याने असे काही यापूर्वी कधीही ऐकलेही नव्हते. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, Ustadji?" त्या ठिकाणी परत जाताना बादशहाने शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला विचारलं, "उस्तादजी, आपण यांच्यासारखे का गाऊ शकत नाही?" तानसेन स्माइल्ड. त्या ठिकाणी तानसेन हसला. "शहंशाह, I sing at your command, the command of the Emperor of Hindustan. But Guruji sings for one who is master of even kings, God. His music springs from the depth of his soul, free and unasked for. How can I expect my music to be beautiful and divine?" शहंशाह, मी आपल्याला आपल्या हुकुमावरून गातो, हिंदुस्थानच्या बादशहाच्या हुकुमावरून गातो, पण गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्याच्यासाठी गातात, म्हणजेच ईश्वरासाठी. त्यांचे गाणे त्यांच्या अंतरात्म्यामधून येतं, मुक्तपणे आणि स्वच्छंदपणे. मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी असं अलौकिक कसं करू शकेल, अशी अपेक्षा मी कशी करणार. अशी गुरु शिष्याची आज आपण कथा पाहिली. आता आपण याचा स्वाध्याय सोडवणार आहोत. चला मग क्वेश्चन नंबर 1. फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय यूजिंग द वर्ड्स और फ्रेजेस. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा वापर करून आपणास वाक्य तयार करायचे. पहिला शब्द आहे वंडरफुल. व्हॉट अ वंडरफुल सीन दॅट वॉज. सेकंड इज सुपर्ब. हिज हँड रायटिंग इज रिअली सुपर्ब. थर्ड इज व्हेरी वेल. माय सिस्टर हॅज बीन डूइंग व्हेरी वेल इन हर स्टडीज. Summoned. The teacher summoned the whole class on the ground and took an interesting activity. Second question. From the story, make a list of words related with music. आपणास म्युझिक म्हणजेच संगीतासंदर्भाने असणारी या ठिकाणी काही वाक्य कथेतून लिहायची आहेत. आन्सर इज वर्ड्स रिलेटेड विथ म्युझिक आर म्युझिशियन, राग, व्हॉइस, सिंग, उस्ताद, म्युझिक टीचर, तानपुरा, तानसेन अँड संत हरिदास. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. हू सेड टू whom अँड व्हाय. कोणी कोणाला आणि का म्हटलंय हे आपणास या ठिकाणी तक्त्यामध्ये लिहून काढायचे. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. हे अकबर बादशानी तानसेनला म्हटलंय. व्हेन तानसेन सेड समवन इज बेटर दॅन मी. नेक्स्ट. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. या ठिकाणी हे वाक्य अकबर बादशानी तानसेनला म्हटलंय. व्हेन तानसेन टोल्ड अकबर दॅट ही वूड नॉट कम. नेक्स्ट. व्हॉट हॅज हॅपन टू यू. हे संत हरिदासांनी तानसेनला म्हटलं व्हेन ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. लास्ट. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. हे वाक्य तानसेननी अकबर बादशांना म्हटलं आहे. नंतर हे केव्हा म्हटलं आहे. व्हेन अकबर आस्क हिम व्हाय ही कुडंट सिंग लाईक हिज गुरु. अशा प्रकारे आपण तक्त्यात ही व्यवस्थित माहिती भरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 4. मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. आपणास या ठिकाणी वाक्यानुरूप त्यांची व्याकरणानुसार इथे जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी व्हॉट हॅज हॅपन टू यू हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे बी सोबत आपण जोड करायचे. नेक्स्ट. आय ॲम लॉंग पास द एज ऑफ सिंगिंग. हे वाक्य स्टेटमेंट आहे म्हणजेच असरिटिव्ह वाक्य म्हणून सीला जोडले. वंडरफुल हे एक्सक्लेमेटरी वाक्य आहे म्हणून एला जोडले. नो नॉट इव्हन देन हे निगेटिव्ह वाक्य आहे नकारार्थी म्हणून त्याला ई सोबत जोडले. लास्ट. टेक मी टू हिम हे
इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याला डी सोबत जोडले. अशा प्रकारे मॅच केल्यावर 5th क्वेश्चन आहे, मेक ॲज मेनी वर्ड्स यू कॅन फॉर्म द वर्ड एक्स सेपरेटेड. एक्स सेपरेटेड या शब्दापासून तुम्ही अनेक असंख्य शब्द तयार करू शकता, जसं स्प्रेड, स्पीड, सीड, रीड, ट्रॅप, डेट, ट्रेड, सीट, डिअर असे असंख्य शब्द अजूनही तुम्ही तयार करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 6, राईट टी फॉर ट्रू, एन टी फॉर नॉट ट्रू अँड सी एन एस म्हणजे कॅन नॉट से. अशा प्रकारे खालील उत्तरे आपणास लिहायची आहेत. फर्स्ट इज द एम्पिरियर अकबर ग्रेटली अडमायर तानसेन्स म्युझिक बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट. इट्स अ नॉट ट्रू. देन सेकंड, Akbar was arrogant and expected all his subjects to obey his commands. It's also not true. Third, Guruji recognized the king. It's CNS. Then fifth, in spite of being great singer, Tansen continued to make deliberate mistakes. It's true. And last, any effort dedicated to God turns to be the best. It's also true. Next, discuss and write briefly. आपणास चर्चा करून इथे व्यवस्थित उत्तरं लिहायचे. What would happen if the Emperor Akbar would summon Sant Haridas? If the Emperor Akbar would summon Sant Haridas, he would not have come to his court. The emperor would have been felt insulted, and even Tansen would have been hurt. And if he wouldn't have been hurt, and if he wouldn't have come to his punishment by bringing him. Next, second question, what if you find a blind person singing songs melodiously for singing? If I find a blind person singing songs melodiously for singing, I would ask him about his educational qualification in music. If he is well qualified, I will take him to my school and I will request my school authorities to depute him as a music teacher so that we would enjoy his melodious voice and he would earn his bread and butter instead of beginning. Last question, study the underlined groups of words. He wore a shirt made of cotton. This is a phrase. He wore a shirt which was made up of cotton is a clause. Next, are you sure of your innocence? This is a phrase. Are you sure that you are innocent? This is the clause. Then this is the exact reason for his failure. This is the phrase, and this is exactly why Al has failed. This is the clause. After finishing his work, he went home. This is the phrase. Then he finished his work and he went home. This is the clause. अशाच प्रकारे आपणास से वेदर द अंडरलाईन फ्रेज और क्लॉजेस पुढील पण वाक्य अशीच ओळखायची आहेत. The musician laid his tanpura on the carpet. This is the phrase. There is a someone who sings for better. This is also phrase. He had been Tansen's music teacher and he lived the life of the hermit. It's also phrases. The music spread like the first glimmer of the dawn. This is also a phrase. His music springs from the depth of his soul. Also a phrase. And as they walked back, the emperor suddenly broke up the silence. It's also a phrase. Next, 9th question. Activity, any 5 stories of Akbar Birbal write and present any one of them in the class. आपणास या ठिकाणी अकबर बिरबलाच्या काही गोष्टी पाहून एक वर्गामध्ये सादर सुद्धा करायची. काही स्टोरी पाहूया. फिअर इज द की, क्वेश्चन फॉर क्वेश्चन्स, द नोबलेस्ट बेगर, व्हाय इज कॅमल्स नेक क्रोड, द ट्रू किंग अँड अनलकी फेस. नक्कीच तुम्हाला हा घटक सर्व व्यवस्थित समजला असेल. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब बटनला क्लिक करा, बेल आयकॉनला ऑन करा आणि माझ्या सर्व व्हिडिओंचा आनंद घ्या. त्याचबरोबर यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील बघू शकता. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नेहमीप्रमाणे